एखाद्या अत्यंत प्रामाणिक एकनिष्ठ माणसाला एका क्रूर राक्षसात बदलण्यासाठी किती वेळ लागतो? खूपच गंभीर प्रश्न आहे हा. हो ना. म्हणजे 1 दशक, एखादं वर्ष की काही महिने? विल्यम शेक्सपियरच्या मॅकबेथ या जगप्रसिद्ध शोकांतिकेचा जर आपण विचार केला तर हे सगळं सुरू होतं फक्त एका विचाराने. अगदी बरोबर. एका छोट्याशा पण विषारी विचाराने. हो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण फक्त एका जुन्या कथेची उजळणी करणार नाहीये, तर मानवी मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये लपलेल्या महत्वाकांक्षेचा आणि अपराधीपणाचा अतिशय बारकाईने वेध घेणार आहोत. आणि मला वाटतं हे समजून घेणं आजच्या काळातही तितकंच गरजेचं आहे. कारण कसं आहे ना, ही केवळ शेकडो वर्षांपूर्वीची स्कॉटलंडमधली गोष्ट नाहीये. नक्कीच नाही. हां, खरं तर मानवी मानसशास्त्राचा एक खूप मोठा अभ्यास आहे. सत्तेची लालसा माणसाच्या मेंदूची आणि विवेकाची रचना कशी बदलून टाकते हे यात अतिशय स्पष्टपणे दाखवून दिलंय. हो, म्हणजे जेव्हा सत्ता मिळवण्याची इच्छा एका ध्यासात बदलते आणि नंतर ती एका मानसिक आजारात रूपांतरित होते, तो हा सगळा प्रवास आहे. अगदी. आणि या प्रवासाची सुरुवात एका अतिशय गूढ प्रसंगाने होते. बरोबर. कथेचा संदर्भ द्यायचा झाला तर मॅकबेथ हा स्कॉटलंडचा एक अत्यंत शूर आणि राजाशी एकनिष्ठ असलेला सेनापती आहे. तो युद्ध जिंकून आपला मित्र बँको याच्यासोबत परतत असतो आणि त्यावेळी त्यांना जंगलात 3 जादूटोणेवाली स्त्रिया भेटतात. त्या स्त्रिया एक भविष्यवाणी करतात की मॅकबेथ भविष्यात स्कॉटलंडचा राजा बनेल. आणि बँकोबद्दलही ते काहीतरी सांगतात, हो ना? हो, त्या म्हणतात की बँको स्वतः राजा होणार नसला तरी त्याच्या वंशातील लोक राजे होतील. आता इथं मला मुळातच असा प्रश्न पडतो की ह्या स्त्रिया खरोखरच भविष्य पाहत होत्या अच्छा. की त्यांनी फक्त मॅकबेथच्या मनात आधीपासूनच दडलेली एक सुप्त इच्छा ओळखून त्याला शब्दरूप दिलं. हाच या संपूर्ण चर्चेचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. खरं तर मानसशास्त्रामध्ये स्वयंपूर्ण भविष्यवाणी म्हणजे सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी नावाची एक संकल्पना आहे. थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. म्हणजे एखादी गोष्ट भविष्यात घडणार आहे या कल्पनेवर जेव्हा माणूस इतका प्रबळ विश्वास ठेवतो की त्याच्या नकळत त्याच्या स्वतःच्याच कृती त्या गोष्टीला सत्यात उतरवण्यासाठी कारणीभूत ठरतात. अरेच्या, म्हणजे तो स्वतःच से घडवून आणतो. अगदी बरोबर. त्या 3 स्त्रियांनी मॅकबेथला राजा कसं बनायचं हे कधीच सांगितलं नाही. त्यांनी फक्त त्याच्या मनातील महत्वाकांक्षेच्या बारूदाला एक ठिणगी लावली. हे ऐकताना मला आपल्या कॉर्पोरेट जगतातील एका परिस्थितीची आठवण येते. हां, सांगा ना. कल्पना करूया, एखाद्या कंपनीत एक अत्यंत प्रामाणिक कर्मचारी आहे. तो 20 वर्ष निष्ठेने काम करत आहे. अचानक बाहेरून कुणीतरी विश्वासातला माणूस येतं आणि त्याला सांगतं, काही झालं तरी लवकरच तू या संपूर्ण कंपनीचा मालक बनणार आहेस. बाप रे, हा विचारच किती भारी आहे. हो ना, हे तुझ्या नशिबातच लिहून ठेवलंय असं त्याला सांगितलं जातं. आतापर्यंत जो माणूस फक्त आपला पगार आणि कामाशी प्रामाणिक होता, तो अचानक त्या कंपनीकडे एका मालकी हक्काच्या दृष्टीने पाहू लागतो. बरोबर. आणि त्याचे जे रोजचे काम आहे ते त्याला अचानक क्षुल्लक वाटू लागते. या एका विचारामुळे त्याच्या प्रामाणिकपणाला तडा जाऊ शकतो. ते रूपक खरोखरच विचार करायला लावणार आहे. पण इथे मला एक थोडा वेगळा विचारही मांडावासा वाटतो. कोणता? कॉर्पोरेट जगात एखाद्या माणसाने भविष्य वर्तवणं आणि जंगलात निसर्गाच्या पलीकडच्या शक्तींनी येऊन तूच राजा होणार आहेस असा दावा करणं यात मानसिकदृष्ट्या खूप मोठा फरक आहे. अच्छा, तो कसा काय? हा फरक अहंकाराचा आहे. जेव्हा नियती किंवा दैवी शक्ती आपल्याला एखाद्या सर्वोच्च पदासाठी निवडत आहे असा माणसाचा समज होतो, तेव्हा त्याच्यात एक प्रकारचा अधिकार गाजवण्याचा दृष्टिकोन निर्माण होतो, ज्याला आपण इंग्रजीत सेन्स ऑफ एन्टायटलमेंट म्हणतो. अगदी तेच. त्याला वाटू लागतं की जर हे माझंच आहे तर मी ते मिळवण्यासाठी वाट का पाहू. पण मला इथेच एक गोष्ट खटकते. जर भविष्यवाणीत तो राजा होणार हे आधीच ठरलंच होतं, तर मग त्याने खून करण्याची गरजच काय होती? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो, कारण तो शांतपणे वाट पाहू शकला असता. राजा डंकन त्याच्याच घरी पाहुणा म्हणून आला असताना स्वतःच्या हाताने आणि ती घाईघाईने त्याची हत्या का केली त्याने? कारण जेव्हा महत्वाकांक्षा लोभात बदलते तेव्हा माणूस संयम गमावतो. मला वाटतं इथे भीती आणि अधीरता हा घटक जास्त प्रभावी असावा. जेव्हा एखाद्याला वाटतं की आपल्याला एखादी मोठी गोष्ट मिळणार आहे, तेव्हा ती मिळेल की नाही यापेक्षा ती कोणी हिरावून तर घेणार नाही ना, ही भीती माणसाला जास्त वेळ लावते. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. सुरक्षिततेची आणि संयमाची जागा मग नियंत्रण मिळवण्याची धडपड घेते. मॅकबेथला राजा व्हायचे होते, पण त्याला ते भविष्यात कधीतरी नको होते. त्याला ते आताच हवे होते. हो, नियतीवर विश्वास ठेवण्यापेक्षा परिस्थितीचे सुकाणू स्वतःच्या हातात घेण्याचा मोह त्याला आवडता आला नाही
आणि याच टप्प्यावर कथेतील एक अत्यंत शक्तिशाली घटक प्रवेश करतो. लेडी मॅकबेथ. अगदी बरोबर, लेडी मॅकबेथ. लेडी मॅकबेथची भूमिका खरोखरच खूप गुंतागुंतीची आहे. ती केवळ नवऱ्याला साथ देणारी पत्नी नाहीये. अजिबात नाही, ती त्याहून खूप वेगळी आहे. ती एक अशी व्यक्ती आहे जी मॅकबेथच्या मनातील संभ्रम आणि नैतिकतेच्या शेवटच्या ज्या काही भिंती उरल्या आहेत त्या अत्यंत निर्दयपणे पाडून टाकते. हो, आणि जेव्हा मॅकबेथ राजा डंकनची हत्या करण्यापूर्वी मागे हटण्याचा विचार करतो तेव्हा ती काय करते माहितीये? ती त्याला केवळ सत्तेचे आमिष दाखवत नाही, तर ती थेट त्याच्या पुरुषार्थावर आणि त्याच्या क्षमतेवर हल्ला करते. बरोबर. लेडी मॅकबेथचे हे मानसिक हाताळणीचे म्हणजे सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशनचे तंत्र थक्क करणारे आहे. कसं? जेव्हा माणसाला एखादे चुकीचे काम करायला प्रवृत्त करायचे असते तेव्हा त्याला फायदे तोट्याचे गणित सांगून काहीच उपयोग होत नाही. अच्छा, मग काय करावं लागतं? त्याच्या अस्मितेला धक्का लावावा लागतो. लेडी मॅकबेथ तेच करते. ती त्याच्या नैतिक दुवितेला भ्याडपणा ठरवते. बापरे, म्हणजे ती त्याच्या इगोला हात घालते. हो ना, ती त्याला जाणून देते की जर तो आपल्या महत्वाकांक्षेसाठी पाऊल उचलू शकत नसेल तर तो स्वतःच्याच नजरेत शूर राहील का. इथे मॅकबेथ केवळ एक राजा मारत नाहीये, तर सत्तेच्या लालसेपायी तो स्वतःची एक चांगला माणूस ही ओळख कायमची संपवत आहे. आणि चुकीच्या मार्गाने सत्ता मिळवण्याची ही केवळ पहिली पायरी ठरते. आणि इथूनच तो बिंदू येतो जिथून परत फिरण्याचा कोणताही मार्ग नसतो. राजा डंकनची हत्या होते, मॅकबेथ राजा बनतो. बाहेरून पाहता तो यशस्वी झाला आहे, त्याला मुकुट मिळाला आहे, पण त्यानंतर जे सुरू होतं तो या नाटकाचा आणि मानवी मानसशास्त्राचा सर्वात भयावह भाग आहे. कारण राजा झाल्यावर त्याला शांतता मिळण्याऐवजी त्याची मानसिक अवस्था पूर्णपणे ढासळू लागते. हो, तो स्वतःच्या जवळच्या मित्राची म्हणजे बँकोची हत्या घडून आणतो, कारण त्याला आठवते ती भविष्यवाणीची दुसरी बाजू, की बँकोचे वंशज राजे होतील. अगदी तेच. ही एक प्रकारची गुन्ह्यांची साखळीच तयार होते. एका खोट्या गोष्टीला लपवण्यासाठी जसे 100 खोटे बोलावे लागतात तसंच हे नाहीये का? नक्कीच. याला आपण मानसशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या सँक कॉस्ट फॅलसी या संकल्पनेशी जोडू शकतो. सँक कॉस्ट फॅलसी, हे जरा समजावून सांगाल? जेव्हा एखादा माणूस एखादा चुकीच्या मार्गात इतकी मोठी गुंतवणूक करतो, इथे मॅकबेथने स्वतःचा विवेक आणि स्वतःच्या राजाचे रक्त गुंतवले आहे. बरोबर. तेव्हा त्याला वाटू लागते की आता इतक्या दूर आलोच आहोत तर मागे फिरण्यात किंवा थांबण्यात काहीच अर्थ नाही. आपण आता फक्त पुढेच जाऊ शकतो. अच्छा, म्हणजे आपण आधीच एवढं नुकसान केलंय तर आता अजून करूया, असा तो विचार असतो. हो, बँक्वोची हत्या हा त्याच मानसिकतेचा परिणाम आहे. पहिला खून सत्ता मिळवण्यासाठी होता, पण पुढचे सर्व खून ती सत्ता आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी असतात. हे ऐकताना मला एका गंभीर आजाराची आठवण येते. हे जणू ऑटोइम्यून डिझीज सारखं आहे. म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा बिघडते तसं? हो, अगदी तसंच. जेव्हा ती स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला करू लागते. मॅकबेथच्या मनाची अवस्था अगदी तशीच होते. क्या बात है, हे रूपक खूप छान आहे. त्याच्या मनाची सुरक्षा यंत्रणा इतकी अतिसंवेदनशील आणि संशयी होते की ती प्रत्येक मित्राला, प्रत्येक सावलीला आणि अगदी प्रत्येक विचाराला आपला शत्रू मानू लागते. तो स्वतःच्याच मनाचा शत्रू बनतो. हे रूपक या परिस्थितीला अतिशय अचूकपणे लागू पडते. अतिमहत्वाकांक्षेतून निर्माण होणारा हा संशय आणि भीती माणसाला आतून पोखरून काढते. आणि मग त्याला भास होऊ लागतात. हो, मॅकबेथला सतत भास होऊ लागतात. त्याला भर मेजवानीत स्वतः मारलेल्या बँकोचं भूत दिसू लागतं. पण ते भूत खरोखर असतं का? नाही ना. हे भूत खरोखर अस्तित्वात असण्यापेक्षा ते त्याच्या मेंदूने अपराधीपणाच्या ओझ्याखाली निर्माण केलेले एक व्हिज्युअल प्रेझेंटेशन आहे. बापरे, म्हणजे त्याचाच मेंदू त्याला शिक्षा देत असतो. अगदी. जेव्हा मेंदूवरील ताण असह्य होतो तेव्हा तो अशा प्रकारे वास्तवाशी असलेला संपर्क तोडून टाकतो. आणि याचा परिणाम त्याच्या झोपेवरही होतो नाही का? हो तर. सततची झोप न लागणे हे या मानसिक ऱ्हासाचे सर्वात मोठे शारीरिक लक्षण आहे. शेक्सपियरने मॅकबेथ हॅथ मर्डर्ड स्लीप असं म्हणून झोपेचा आणि मनःशांतीचा जो संबंध जोडला आहे तो न्यूरोसायन्सच्या दृष्टीनेही अत्यंत अचूक आहे. आणि झोपेचा हाच अभाव लेडी मॅकबेथच्या बाबतीत तर एका अत्यंत भयानक पातळीवर जातो. हो, तिची अवस्था तर बघवत नाही. जी स्त्री सुरुवातीला इतकी कठोर वाटत होती, जी रक्ताने माखलेल्या हातांना थोड्याशा पाण्याने धुवून काढता येईल असे अत्यंत थंडपणे सांगत होती, तीच स्त्री अपराधीपणाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जाते. हो, ती रात्री झोपेत चालते आणि सतत आपले हात घासत राहते, जणू काही तिच्या हातावर अजूनही रक्त लागलेले आहे.
हे हातावरचे रक्त धुतले जात नाही असे ती सतत म्हणत असते. इथे एक अतिशय रंजक वैज्ञानिक तथ्य मला जोडायला आवडेल. नक्की सांगा. आधुनिक मानसशास्त्रामध्ये एका विशिष्ट मानसिक स्थितीला खरोखरच मॅकबेथ इफेक्ट असे नाव देण्यात आले आहे. अरेच्छा, म्हणजे या पात्रावरूनच नाव दिलंय? हो तर, जेव्हा माणसाच्या हातून एखादे अत्यंत अनैतिक किंवा वाईट कृत्य घडते तेव्हा त्याच्या अचेतन मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला अशी तीव्र गरज भासते की त्याने स्वतःला शारीरिकदृष्ट्या स्वच्छ करावे. अच्छा, म्हणजे मनाने केलेलं पाप शरीराला स्वच्छ करून धुता येईल असा तो समज असतो. अगदी. माणसाचे मन आणि शरीर यांचा हा अत्यंत गुंतागुंतीचा दुवा आहे. नैतिक अस्वच्छता दूर करण्यासाठी माणूस शारीरिक स्वच्छतेचा आधार घेऊ पाहतो. पण समुद्राचे सर्व पाणी जरी आणले तरी मानसिक पाप धुतले जाऊ शकत नाही. बरोबर. आणि हा विचारच लेडी मॅकबेथला आतून संपून टाकतो आणि याच अवस्थेत तिचा मृत्यू होतो. अपराधीपणाची ही शारीरिक प्रतिक्रिया थक्क करणारी आहे. म्हणजे एक वेळ माणूस जगापासून आपला गुन्हा लपवू शकतो, पण स्वतःच्या मेंदूत जेव्हा विरुद्ध साक्ष देतो तेव्हा तो कुठे जाणार? कुठेच नाही. आणि याच मानसिक रासाचा परिणाम मॅकबेथच्या राजवटीवरही होतो हे आपण विसरता कामा नये. हो, कथेच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय. तो आता केवळ एक घाबरलेला राजा राहत नाही, तर तो एक अत्यंत क्रूर आणि निर्दयी हुकुमशहा बनतो. त्याच्या असुरक्षिततेमुळे तो निष्पाप लोकांच्या, स्त्रियांच्या आणि अगदी लहान मुलांच्याही हत्या घडवून आणतो. जेव्हा एखादा नेता किंवा राजा सतत संशयाच्या आणि असुरक्षिततेच्या सावटाखाली जगतो तेव्हा तो सर्वसामान्य प्रजेला संरक्षण देऊ शकत नाही. हे तर आहेच. आणि हुकुमशहांच्या विनाशाचे हेच मुख्य कारण असते. ते कोणत्याही जादूटोण्यामुळे पडत नाहीत, तर त्यांच्या स्वतःच्या संशयी वृत्तीमुळे त्यांच्या आजूबाजूचे निष्ठावान लोक त्यांच्यापासून दुरावतात. म्हणजे एक अशी व्यवस्था निर्माण होते जिथे कोणीही कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. अगदी. आणि अशा वातावरणात उठाव होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया बनते. आणि तो उठाव होतोच. स्कॉटलंडची जनता आणि इतर सरदार मॅकबेथच्या विरोधात उभे राहतात. शेवटी मॅकडफ नावाचा योद्धा युद्धात मॅकबेथचा सामना करतो आणि त्याचा अंत करतो. अशा प्रकारे एका अत्याचाराचा आणि क्रूरतेचा अंत होतो. पण इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. काय? अन्याय आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेली सत्ता कधीच टिकत नाही हा निसर्गाचा नियमच आहे का? मॅकडफचा विजय हा केवळ एका नायकाने खलनायकाला मारले असा सरळसोट प्रसंग नाहीये. मग काय आहे? तो निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलाची दुरुस्ती आहे. मॅकबेथने एका झोपलेल्या आणि निशस्त्र राजाला मारून जो निसर्गाचा नियम मोडला होता, ती चुकीची व्यवस्था आता पुन्हा एकदा नैसर्गिक मार्गावर येत आहे असा तो संकेत आहे. अतिशय मार्मिक विचार आहे हा. सत्तेचा समतोल जेव्हा अनैतिक मार्गाने बिघडवला जातो तेव्हा तो कायमस्वरूपी टिकू शकत नाही. तो आज ना उद्या पूर्वस्थितीत येतोच. बरोबर. मॅकबेथच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला हेच दिसते की माणसाकडे प्रगतीसाठी महत्वाकांक्षा असणे यात काहीच गैर नाही. पण ती जेव्हा अतिमहत्वाकांक्षा आणि लोभात बदलते तेव्हा ती केवळ स्वतःचाच नाही तर आजूबाजूच्या सर्वांचा विनाश करते. लोभ आणि सत्ता एका शूर नायकाला एका खलनायकात कसं रूपांतरित करतात आणि शेवटी त्याचाच कसा बळी घेतात हाच या नाटकाचा मुख्य संदेश आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेली सत्ता माणसाला बाहेरून कितीही शक्तिशाली बनवत असली तरी ती आतून त्याचं संपूर्ण अस्तित्व पोखरून काढते. या संपूर्ण सखोल चर्चेतून एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समोर येते की महत्वाकांक्षा आणि लोभ यातील सीमारेषा ही एखाद्या धाग्या इतकी नाजूक असते. अगदी बरोबर. मॅकबेथने सत्ता मिळवली, पण त्या सत्तेचा उपभोग तो एक क्षणही घेऊ शकला नाही. सत्तेचा मुकुट डोक्यावर आला, पण मनशांती कायमची हिरावून घेतली गेली. तो एका अशा चक्रव्यूहात अडकला जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. हो ना? पण जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि नव्या प्रश्नाकडे वळूया, जो या संपूर्ण चर्चेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. कोणता प्रश्न? जरा कल्पना करूया, जर त्या जंगलात मॅकबेथला त्या 3 जादूटोणेवाल्या स्त्रिया भेटल्याच नसत्या आणि त्यांनी ती भविष्याची बीजं त्याच्या मनात पेरलीच नसती, तर काय झाले असते? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मॅकबेथ आयुष्यभर एक प्रामाणिक, एकनिष्ठ आणि शूर सेनापती म्हणूनच जगला असता का? की परिस्थिती काहीही असो, माणसाच्या मनात दडलेला तो लोभाचा आणि सत्तेचा सुप्त आजार कधी ना कधी बाहेर येऊन त्याचा घात करतोच. बरोबर. मॅकबेथच्या मनाचा तो कॅनव्हास खरोखरच स्वच्छ होता, की त्यात लोभाची ती अस्पष्ट धुसर रेग आधीपासनं अस्तित्वात होती, जिला फक्त एका योग्य संधीची
आणि एका छोट्याशा सूचनेची वाट पाहायची होती? हां, असा प्रश्न आहे जो केवळ एका नाटकापुरता मर्यादित राहत नाही, तर तो मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकतो. अगदी. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या अंधाऱ्या पण रंजक प्रवासात नक्कीच काही नवीन दृष्टिकोन मिळाले असतील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत. तोपर्यंत विचार करत रहा